नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे निर्देशित करण्यात आल्याप्रमाणे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे हद्दीतील सर्व सोसायटी चेअरमन, सचिव, सदस्य यांची बैठक दिनांक 6 मे रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे पार पडली. या बैठकीस पोलीस उपआयुक्त सचिन कदम, म्हाळुंगे विभाग तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात हे उपस्थित होते. माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आदेशानुसार आणि सूचनांनुसार पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये किंवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपले जे रहिवासी आहेत किंवा सोसायटी आहेत आणि त्या सोसायट्यांमध्ये राहणारे भाडेकरी आणि त्यांचे घरमालक यांच्या संदर्भात आज या ठिकाणी मीटिंग घेतली. जे नोकरीनिमित्ताने किंवा कामानिमित्ताने आपल्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहायला येतात आणि या ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहतात, या निमित्ताने सर्व घरमालक यांच्याकरता आम्ही आज एक मीटिंग बोलवली होती. त्यामध्ये त्यांना सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण जो कोणी भाडेकरू ठेवला आहे त्या संदर्भात त्याचं रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातली माहिती पोलीस स्टेशनला देणं आवश्यक आहे. कायद्याने ते बंधनकारक आहे. कुठलाही माणूस आपल्याकडे आल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. तो कुठून आला आहे, तो कुठला आहे किंवा त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे या संदर्भातली जर माहिती असेल तर कुठला एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याचा छडा लावणं किंवा त्याला अटकाव करणं हे सहज शक्य होतं. किंवा एखादा आपल्या बिल्डिंगमधला जो कोणी भाडेकरी असेल आणि त्याच्या संदर्भात जर काही एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोचता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला आपण जो भाडेकरू ठेवला आहे ही माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या संदर्भातली माहिती पोलीस स्टेशनला देणं हे घरमालकांचं हे आद्य कर्तव्य आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपले जे घरमालक आहेत त्यांना एक आव्हान करू इच्छितो की त्यांनी जे भाडेकरू आहेत त्या संदर्भातली माहिती पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे. तसंच भाडेकरू ठेवताना त्याचा जो करारनामा आहे हा रजिस्टर्ड केला पाहिजे आणि त्याची प्रत पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. तेही प्रत ऑनलाईनही ते सबमिट करू शकतात. जर असं काही घडलं आणि पोलीस स्टेशनला जर त्या संदर्भातली माहिती नसेल तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्या करारनाम्यासोबत अजून कुठले कुठले डॉक्युमेंट सबमिट करणं अपेक्षित आहे घरमालकांनी? करारनाम्यासोबत एकतर भाडेकरू जे आहेत त्यांचं आधार कार्ड आहे, त्यांचं आयडेंटिटी, इतर आयडेंटिटी आहे किंवा पॅन कार्ड आहे. या संदर्भामध्ये त्यांची ओळख आणि ते मूळचे कुठले आहेत, कुठून आलेत या संदर्भातली माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.